खरं म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रियेची वैद्यकीय मदत आहे. ब्लॉक होणं किंवा हार्मोनल असंतुलन किंवा काही वेळा वय वाढणं देखील या समस्या असू शकतात. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे आणि त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे. मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आजकाल खूपच चर्चेचा विषय आहे. IVF म्हणजे नेमकं काय? लोक IVF का करत आहेत? यावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सर्वांच्या सेवेत आहे. ते गेली 40 वर्ष सेक्सोलॉजिस्ट म्हणून लोकांच्या लैंगिक आरोग्य, नातेसंबंधातील अडचणी आणि इन्फर्टिलिटी बद्दल मार्गदर्शन करत आहे. त्यांचे क्लिनिक्स मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा देखील आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत असतात आणि शनिवार, रविवार ते मुंबई, पुणे येथील क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. तर मंडळी, आता थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर मंडळी, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला मराठीत आपण टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया देखील म्हणतो. ही अशी एक वैद्यकीय पद्धत आहे जिथे अंडाणू म्हणजेच एग्स आणि शुक्राणू म्हणजे स्पर्म यांचा संयोग आईच्या शरीराच्या बाहेर म्हणजेच प्रयोगशाळेत केला जातो आणि त्यानंतर झालेलं भ्रूण आईच्या गर्भाशयात ठेवण्यात येतं आणि तेथे गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीप्रमाणे विकसित होते. अनेक जोडप्यांना वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही. याची कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं की पुरुषांमध्ये कमी शुक्राणूची संख्या, शुक्राणूची गुणवत्ता कमी असणे आणि महिलांमध्ये अंडाशयाचं योग्य कार्य न होणे, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होणं किंवा हार्मोनल असंतुलन किंवा काही वेळा वय वाढणं देखील या समस्या असू शकतात. अशा सर्व परिस्थितींमध्ये IVF ही एक प्रभावी आणि सुरक्षित वैद्यकीय मदत ठरू शकते. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की आजच्या काळात वंध्यत्व वाढतंय कारण जीवनशैलीतील बदल त्याला कारणीभूत ठरू शकतात. ताणतणाव, अनियमित झोप, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान, अल्कोहोल यांसारख्या सवयीमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात. स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशनची समस्या आणि पुरुषांमध्ये शुक्राणू कमतरता दिसते. अशा वेळी IVF ही एक वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धत आहे जी अनेक जोडप्यांना पालकत्वाचं सुख देऊ शकते. अनेकांना वाटतं की IVF म्हणजे कृत्रिम गर्भधारणा, पण खरं म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रियेची वैद्यकीय मदत आहे. अंडाणू आणि शुक्राणू दोन्ही नैसर्गिकच असतात, फक्त त्याचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. म्हणजेच बाळ पूर्णपणे त्या जोडप्याचंच असतं, फक्त गर्भधारणा साधण्यासाठी थोडी वैद्यकीय मदत घेतली जाते. IVF यशस्वी होण्यासाठी स्त्रियांचं आरोग्य, अंडाशयाची स्थिती, वय आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. आज 35 वर्षानंतर गर्भधारणा उशिरा करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे वय वाढल्यानंतर अंडाणूची गुणवत्ता कमी होऊ शकते. अशा वेळी IVF उपचार अनेक महिलांसाठी होप आणि अपॉर्च्युनिटी ठरू शकतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की IVF हा शेवटचा पर्याय नसून तो योग्य वेळेत घेतला तर त्याचं यश प्रमाण खूप जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेला भीतीने नव्हे तर विश्वासाने आणि योग्य मार्गदर्शनाने समोर जाणं अत्यंत गरजेचं आहे. IVF मुळे हजारो जोडप्यांना मूल झालं आहे आणि आजही अनेक जोडपी या पद्धतीमुळे आयुष्यभराचं सुख अनुभवताना आपल्याला दिसतात. म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाला गर्भधारणेबाबत अडचण येत असेल तर नक्कीच घाबरू नका, कारण आज वैद्यकीय क्षेत्र इतकं पुढं गेलं आहे की प्रत्येक समस्येवर उत्तर शक्य झालं आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा लैंगिक सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना सांगत असतात की पालक होणं ही भावना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची मदत घेणं योग्य ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला गर्भधारणा किंवा IVF किंवा लैंगिक आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांना विचारू शकता, त्यांना भेटू शकता आणि त्या सर्व समस्यांचं समाधान देखील तुम्ही मिळवू शकता. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये असतात, तर शनिवार, रविवार ते पुणे आणि मुंबई येथे देखील उपस्थित असतात. आणि हो, जर तुम्हाला अशा माहितीपूर्ण आणि उपयुक्त विषयांवर व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या आशा किरण यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.